भाऊंबद्दल बहिणींबद्दल जेव्हा काही माहिती मिळवत होतो, या अत्यंत निर्मळ खऱ्या सत्याला धरून असणाऱ्या दाम्पत्याची एकच न पटणारी आणि खोटी वाटणारी माहिती नेटवरती आहे. ती म्हणजे या दोघांचं वय 75चे पुढे आहे. तर या तिसऱ्या 25 नंतर या नवीन तारुण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ज्या पद्धतीने आम्ही आयुष्य जगलो, तर बाकीच्या सगळ्यांना माहिती आहे, जंगलामध्ये होतो अमुक तमुक, पण आता शेवटी आपण मागे मागे वळून बघताना आता तिसरी 25, तर हा एक परिपूर्ण आयुष्य आम्ही जगलो. एकच शब्द मला आहे की आम्ही आयुष्याचा भरपूर आनंद घेतला. जे काही आयुष्यात काम आमच्या हातून घडलं असेल, कळत न कळत, अपेक्षा न करता, आता आम्ही समाधानी आहेत, आनंदी आहोत. पण तुमच्या लेखी तारुण्य म्हणजे काय? कारण हा याचा अर्थ सांगायला तुमच्या एवढं योग्य दुसरं कोणी नाही. जसं वय वाढत आहे तसं आपण त्याचा विचार न करता तरुण्यात जे काही करत होतो ते चालू ठेवायचं. काल मला बहिणींनी खूप छान उत्तर दिलं होतं त्याचं, की कोणाचा विचार करायचा नाही. तर बहिणी काय होतं उत्तर? लोक काय म्हणतील, कसं दिसेल, का आपण असं वागतोय हे बरोबर आहे का, ह्या ज्या लोकांच्या कल्पना किंवा ज्या काय असतात त्याच्याकडे लक्ष नाही देता आपल्याला जसं वागायचं तसं वागायचं म्हणजे मग तारुण्य. पण या तरुण्याचं दुसरं लक्षण असं असतं की निर्मळ, सुंदर, निर्विष, छान हसणं. या एवढ्या छान हसण्याचं रहस्य काय? एवढ्या कठीण परिस्थितीतनं, एवढं विपरीत परिस्थितीतनं काम करून एवढं मोठं कार्य उभं करून सुद्धा. खरं म्हणजे जिथे आम्ही काम केलं तिथे खरं दुसरी दुनिया होती. म्हणजे सगळ्याच गोष्टीचा अभाव. तर त्या अभावात राहून सुद्धा आदिवासी तक्रार करत नाही. तर आम्ही तर सगळं आनंदवनात सगळ्या सुखसोयी उपभोगून तिकडे गेलो. लोकांच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी तिथे कमी होत्या, पण आमच्या दृष्टीने त्यांच्याकडे तर काहीच नव्हतं. तरी त्यांच्याकडे त्यांचे आनंदात राहतात, त्यांचे नाच होतात, गाणे होतात, अर्धपोटी असतात, तरी पण भीक मागत नाही. उपाशी तर आपल्याकडे आपण पदोपदी बघतो. तर या सगळ्यांचा परिणाम असा झाला की दुःखात राहून काय आयुष्य जगायचं, त्याच्यापेक्षा आपल्याला आयुष्य असं की जगाची चिंता डोक्यावर न घेता आपण जर लोकांच्या आयुष्यात थोडासा आनंद फुलवला, तो आपल्या चेहऱ्यावर दिसला तर आणखी चांगलं. चिंता करीतो विश्वाची म्हणणाऱ्या माणसाला एवढं सुंदर असणं लाभू शकतं. बाबांची कविता आहे, त्यांनी तारुण्याबद्दल फार छान 4 ओळी लिहिल्या आहेत. बाबा आमट्यांची अर्थातच. असे तरुण श्रमश्री हवे आहेत. राजर्षी सारखा त्यांनी श्रमर्षी असा शब्द वापरलाय. असे तरुण श्रमश्री हवे आहेत की जे वाऱ्या वादळात, पावसात, गारठ्यात, रखरखाटात वा टोळधाडीत धरित्रीचा पाना बेगाम भोगू शकतील. आणि असे तरुण त्यांच्या घरात आहेत म्हटल्यानंतर त्यांना किती आनंद झाला असेल. तर त्यांचं या कार्याचा मागचा गाभा तुम्हाला नेमका कधी लक्षात आला की आपल्या घरात एवढा एक मोठा कल्पवृक्ष आहे आणि त्याची आपल्याला काही फळं घेऊन त्याची बीज रोवायची आहेत? म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा खरंच म्हणजे बाबा त्या समाजाने मोठे पण दिलं नव्हतं. माणूस मोठा केव्हा होता तेव्हा समाज मोठे पण देतो. त्याला अवॉर्ड मिळाले वगैरे वगैरे म्हणजे माणूस मोठा होतो, कामाने नाही होत. तर आम्ही लहान असताना कुष्ठरोगाबद्दल परदेशातून मिळाले तर आणखीन जास्ती मोठा होतो. लवकरच AIBDFची ब्रँच अमेरिकेत निघणार आहे. तर आमची म्युन्सिपाल्टी शिक्षण होतं आमचं, आणि बाबा तिथे नगराध्यक्ष वगैरे असतानाची ओळख होती. आणि आमचे गुरुजी 7वी पास होते. तर ते गुरुजी 7वी पास गुरुजी 7वी पास होतं. तेव्हा अलाउड होतं, म्हणजे वफा म्हणायचे.
व्हर्नॅक्युलर फायनल. तर ते धोतर टोपी घालून आम्हाला शिकवायचे, कान धरून. त्यावेळेला मराठी मीडियम, तिथे संस्कृत पण नव्हतं. वरोरा छोटंसं गाव होतं. तर बाबा तसे मोठे होते, म्हणजे वकील होते. त्यांनी वरोरा गावामध्ये उपनगराध्यक्ष वगैरे वगैरे होते. पण असं जे मोठे पण नंतर जे मिळालं की त्याचं तुम्हाला दडपण आलं का असं नको विचारतात नंतर. तर बाय द टाईम पहिले काही 10 वर्ष तर असे समाजातले लोक येत नव्हते फारसे. काही कुष्ठरोग्यांची भीती. म्हणजे आमच्याकडे काही पाहुणे आले जे बाबांच्या या प्रेमामुळे, तर ते पाणी पित नव्हते घरात. बाबांचं पाणी नाही. कुष्ठरोग झाला तर काय करता. एक अत्यंत श्रीमंत होते आणि बाबांवर खूप प्रेम. तर बाबांना काय ते वराडी हे पाहुणचारासाठी प्रसिद्ध असतं. त्यांनी त्यांना केळं दिलं. तर त्यांनी ते केळं असं लपवून तिकडे नेलं, बेसिनमध्ये जाऊन त्याला त्याच्या साबणाने धुतलं आणि मग ते सोलून खाल्लं. इतकी भीती त्या काळात. आणि नंतर मग असं त्या काळाचे सर्वोदयी ते खरंच मोठे होते. आजच्या लोकांना माहिती नाही. अण्णासाहेब सहस्रबुद्धे, शंकरराव देव जसे ते नाव आलेले. तर ह्या लोकांनी आनंदवनाला बाबांना कौतुकच त्यांना बाबांबद्दल. मग ते भेटी द्यायला लागले. तर आम्हाला काही माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल फारसं, पण ते असे एवढे मोठे लोक येतात आणि त्यांच्या चर्चा ऐकायला संधी मिळायची. तेव्हा हळूहळू बाबांचा मोठेपण आमच्या लक्षात यायला लागलं. आणि मग जेव्हा 15-16 वर्षात झालो आम्ही, तेव्हा दोघे विकास आणि मी एकाच वर्गात, तेव्हा आम्ही असं ठरवलं की ह्या कामात आपण सहभागी होऊया, असं ग्रॅज्युअली. पण जर शक्य झालं तर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन डॉक्टर होऊन परत येऊया. ते योगायोगाने म्हणा त्यावेळेला कॉम्पिटिशन नव्हती. डायरेक्ट आम्हाला मेडिकल कॉलेजला नागपूरची ॲडमिशन मिळाली. आणि मग बाबांकडे पु ल देशपांडेमध्ये आले आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजला होतो. ते एक उदाहरण सांगण्यासारखं आहे की बाबांचं बद्दल पुलंना असं लांबून आदर होता. एक गांधीवादी माणूस काहीतरी कुष्ठरोगाचं काम करतोय. पण त्याबरोबर बाबांचे जे साधना साप्ताहिक छोटं होते त्यावेळेला, त्याच्यामध्ये बाबांची दर आठवड्याला एक कविता यायची, ज्वाला आणि फुले याच नाव, वेगवेगळ्या टायटल. तर एक कविता त्यांनी वाचली. म्हणजे साधनेचे वाचक कमी होते पण ते सगळे असे वरच्या तरसले होते. की क्रांतीवर कविता, की क्रांती सीतेसारखी आहे, वनवासी रामाची ती साथ करते. तो मर्यादा पुरुषोत्तम जेव्हा सत्तारूढ होतो तेव्हा ती पृथ्वीच्या पोटात गडप होते. या 4 ओळी त्यांनी वाचल्या आणि ते असे की हा माणूस कसा गांधीयन नसावा. त्यांना आमटे गुरुजी म्हणायचे पहिल्यांदा. ते आमटे गुरुजी. हां, त्यांनी असं मोठं पत्र लिहिलं बाबांना की तो असं असं मी तुमची कविता वाचून मला भेट द्यायची इच्छा आहे. मग ते सुनीताबाई ते आणि त्यांचे मित्र होते नंदा नारळकर आणि त्यांच्या पत्नी तसे 8 दिवसाची सवड काढून आले. आणि आता दुसरंच आली आनंदवनात. आणि आम्हाला कळलं तर आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये सुट्टी काढून आलो. आणि त्यांच्या दोघांच्या अखंड चर्चा, त्यांना समजलं की आपण ह्याची फारच आपली चुकीची कल्पना होती बाबांबद्दल. त्या दिवसाचे 12 तास नॉनस्टॉप गप्पा, ते बैठकवालेच होते. आणि ऑफ द रेकॉर्ड असलेली चर्चा खूप होते, पुस्तकात लिहिलेलं नाही. असे पर्सनल अनुभव. जसं ते गांधीवादी, म्हणजे काही वाईट वाटून घेऊ नका, पण ते पथ्य पाण्यावर जास्त त्यांचा जोर होता. गांधीजीनंतर हातसरीचे तांदूळ लागतं, दळलेलं पीठ लागतं, किंवा गाईचं दूध पाहिजे. तर ते तुम्ही आपल्या घरी पाळा ठीक आहे, पण दुसऱ्याच्या घरी गेल्यावर त्याला किती त्रास आहे. तर त्याच्यामध्ये अडकल्यामुळे त्यांना राग होता. म्हणजे ते नाटकही आहे त्याच्यामध्ये, आचार्याची भूमिका त्यांचं त्यांनी त्यावेळी दाखवली होतं. त्यांना तसं वाटलं की बाबा असे आहेत आमटे गुरुजी. ते तेव्हा कळलं की हे तसं नाही आहे. तेव्हा ते 12 तास चर्चा, सकाळी 5 पासून जे उठले ते नॉनस्टॉप सुरू होते त्यांचं. ते खूप मजा आली ती. एक त्यांनी उदाहरण दिलं, गमतीने सांगतो की ते गांधीवादी आले होते आणि त्यांच्या पंक्तीला सुनीताबाई वाढत होते. कारण त्यांना गांधीजीबद्दल प्रचंड आधार, वैज्ञान सुनीता. तर त्यांना ते वाढताना ते शेवटी दही वाढलं. तर एका त्यांनी गांधीवादीने विचारलं की हे गाईचं आहे का. अच्छा. तर सुनीताबाई म्हणाले दही, दूध गाईचं आहे पण दहीचं विरजण हे म्हशीचं आहे. कुठे पुस्तकात आलं नाही कुठे. त्या ज्या क्रांतीची जी कविता
आत्ता भाऊंनी सांगितली, अख्खी कविता फार सुंदर आहे. त्याची शेवटच्या 2 ओळी फार सुंदर आहेत त्याहीपेक्षा, की वनवासी रामाची साथ करणारी क्रांतीची पावलं उमटलेली दिसत आहेत या इथे जमिनीवर. शोधतायत ती उद्याचे नेते, शोधतायत ती उद्याचे नेते जे मतांच्या पेट्यांमधून आणि प्रासाद्यांच्या फरसबंद्यांमधून उत्पन्न होणार नाहीत, तर जे वर येतील याच जमिनीतून आणि स्वीकारतीलही तिच्यासाठी असीमाचे साहस. तर असं असीमाचे साहस आणि असीमाला प्रकाश देणारे भाऊ आज इथे आपल्याशी बोलतात. पण वहिनी, आत्ता बाबांबद्दल यांनी एवढं सांगितलं की लोक टाळायचेच. अशा घरात मुलगी द्यायला तुमचे आई वडील कसे तयार झाले? इतक्या सहज नाही तयार झाले. म्हणजे ज्या वेळेला मी सांगितलं की मी बाबा आमट्यांच्या मुलाशी लग्न ठरवलं आहे आणि आम्ही लग्न करायचं ठरवलेलं आहे, तेव्हा त्यांना एक प्रकारचा धक्का बसला की हे काय, बाबा आमटे कुष्ठरोगासाठी प्रसिद्ध आहे आणि त्या कुष्ठरोग्यांच्या घरामध्ये आपली डॉक्टर झालेली मुलगी जाणार म्हटल्यावर थोडंसं त्यांच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली. मला 10 वेळा विचारलं की तू नीट विचार केलायस का, हा निर्णय तू घेतलाय तर बरोबर घेतलायस का, याच्यानंतर म्हणजे याच्या परिणाम काय होतील. बाबा आमटेचं काम सगळ्यांनाच माहीत आहे, त्या ठिकाणी कोणी भेटायला जात नाही, कोणी त्या कॉलनीला भेट देत नाही, त्या ठिकाणी तू राहणार म्हणजे काय, हे आम्हाला काही फारसं पटत नाही, नीट विचार कर, नीट विचार कर. हे मला 1000 वेळा सांगण्यात आलं घरी. पण माझी मोठी बहीण जी होती ती पण डॉक्टर होती आहे, तर आम्ही दोघी जणी डॉक्टर होतो आणि तिने लव्ह मॅरेज केलं, ते जातीबाहेर केलं. त्यामुळे आमच्या घरच्या सगळ्यांनी त्या लग्नावर बहिष्कारच घातला होता. आम्ही फक्त घरचे लोक लग्नाला होतो, मित्रमैत्रिणी होते, पण आमचे जे जवळचे नातेवाईक होते ते कोणी आलेच नाही लग्नाला, कारण जातीबाहेरचं लग्न होतं त्या काळामध्ये. म्हणजे आज 80 वर्ष झाली तिच्या, म्हणजे तिथं 80 आहे, लग्नाला जवळ तिच्या आता 60 वर्ष झाली, पण त्या काळामध्ये कोणी तयार नव्हतं. त्यावेळेला असं हे लग्न माझ्या आईवडिलांनी त्यावेळेला लावून दिलं. म्हणजे नाही, ती मुलगी ऐकत नाही, फायलवरती आपल्या मुली फार हेकड आहेत असं त्यांचं मत होतं. आता या दुसऱ्या मुलीला कशाला विरोध करायचा, जास्ती जाऊ द्या, तिला तिचं आयुष्य ती जाणे, ती जाणे, आपलं नको त्यांच्या मध्ये करायला. ठीक आहे, तू जर विचार करून हे सगळं केलं आहेस तर आमची परमिशन आहे. मी म्हटलं तुम्ही असं करा, एकदा बाबा आमट्यांना जाऊन भेटा, आनंदात जा, आनंदात बघा, आणि मग त्यानंतर तुमचा विरोध राहिला तर बघू आपण पुढे. म्हणजे मी तर ठरवलंच होतं लग्न करायचं, विरोध राहिला तरी लग्न करायचं ठरलेलंच होतं. पण त्यांना त्यातल्या त्यात दिलासा मिळावा म्हणून मी त्यांना आनंदात पाठवलं. आनंदवर सगळं पाहिल्यावरती त्यांना असं वाटलं आपण समजत होतो तेवढं काही वाईट नाही, जाऊ द्या, तुझ्या मनाप्रमाणे लग्न करूया. आणि मग त्यांनी परमिशन दिली. आणि सगळं जेव्हा हे काम पाहिलं, मग हे सगळं प्रोजेक्ट पाहिला, त्यानंतर तर ते खुशच होते की आपली मुलीने घेतलेला निर्णय बरोबर होता, जावई चांगला आहे आपला. पण मगाशी तुम्ही बोलताना आता म्हणालात की आमच्या मुलीचा निर्णय, तर पुस्तकामध्ये भाऊंनी बऱ्याचदा लिहिलंय, मी तर राबवलोच होतो, थोडासा लाजोळ सुद्धा होतो. तर हा निर्णय नेमका कोणाचा होता आणि कोण मला पहिल्यांदा विचारलं, अजून हे सिक्रेटच आहे. मी जरी म्हटलं लव्ह ॲट फर्स्ट साईट, अच्छा, पण मग तिने ऍक्सेप्ट केलं ना, नाही का, म्हणजे दोष तिचा पण आहे. टाळी एका धन्यवाद. कारण ही जगावेगळी लव्ह स्टोरी ज्याला म्हणता येईल. कारण एका ठिकाणी तुम्ही लिहिलेत की मी ॲडमिशनच मला उशिरा मिळाली आणि त्यामुळे, आणि भामरागडची जागा सुद्धा उशिरा मिळायची, म्हणून लग्न झालं. तो काय किस्सा आहे? म्हणजे 70ला मी मग जसं म्हटलं की त्याच्यानंतर मग 71ला इंटर्नशिप सुरू व्हायच्या आधी बाबा म्हणाले की शासनाला तू अर्ज कर, जागा पाहिजे काम करायला. तर आपल्या पद्धतीने शासन काम करतं, त्यांनी उत्तरच दिलं नाही. म्हणजे 71 साली इंटर्नशिप झाली तर मग काय करायचं रिकामं राहून, म्हणून मग पोस्ट ग्रॅज्युएट जॉईन केलं तिथे. त्याच्या आधी 4 वर्ष एकाच कॉलेजला होतात, पण ती सिनियर होती म्हणून आमची ओळख नव्हती. 5.5 वर्ष एका कॉलेजला आणि ओळख नव्हती. म्हणजे रॅगिंग करायचे, सिनियरमध्ये लांबच राहत होतो आम्ही. तर एनिवे, पण मग त्याच्यामुळे पोचरी जॉईन केलं. मग तिथे ही अनस्थेशियासाठी आली. मग एका टेबलवर एका पेशंटवर काम करताना ओळख झाली आणि बघता बघता प्रकरण पुढे गेलं.
आणि कसं म्हणजे फुल पेशंटला नाही, तुम्हाला पडली. पण महाराष्ट्र शासनही जबाबदार आहे त्याला. त्यांनी प्रॉम्प्टली जागा दिली असती तर कदाचित मी बॅचलर राहिलो असतो. म्हणजे जागा वेळेवर मिळाली नाही, पण स्थळ वेळेवर मिळालं. हा. बाबा, तुमच्या निर्णयांमध्ये किती हस्तक्षेप करायचा किंवा किती हस्तक्षेप अशा अर्थी की विचारांना दिशा या अर्थी? काय होतं की आम्ही खरंच तरुण होतो त्यावेळेला, पण हा जो हेमलकसाचा निर्णय घेतला आणि 73ला सुरू झालं. बाबांनी तिथे थोडंसं बांधकाम केलं होतं, एक टिन शेड, 1-2 झोपड्या. आमचे काही कार्यकर्ते होते पुण्याचे, विलास मनोहर माहिती असतील तुम्हाला, असे काही जण कार्यकर्ते. हां, तर ते सगळे. आणि आम्ही एकदा तिथे गेलो, 74 साली गेलो मी. पहिला पाऊस पडला की त्या नद्या नाले भरले की जगापासून तुटलेले. आता ते बाबांना तो संधीच मिळाली नाही हस्तक्षेप करायची. आपल्या पोरांनी काय करताय काय नाही, तिथे जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यात काय सोडवायचे ते राईट ऑर रॉंग डिसिजन आम्हाला घ्यावं लागायचं. अगदीच अंतिम म्हणजे काय असं अनुभव शून्य. आमच्या बाबांच्या एका मित्रांनी पत्र लिहिलं होतं बरोबरीचे त्यांच्या, की तुम्ही आपल्या मुलाचं कौतुक करताय, हा तिकडे जंगलात जाऊन आदिवासीमध्ये आरोग्याचं काम करणार, ज्याला काही अनुभव नाही, ज्याची डिग्रीसुद्धा सोडून गेला तो MSc, तर ह्याचे कौतुक करणार नाही, हा मूर्खपणा आहे. त्याला 5 वर्ष एका सिव्हिल सर्जनच्या हाताखाली काम करू द्या आणि मग पाठवा असं. ते काही बाबांनी असं सजेस्ट केलं बाबांना त्यांनी ते अर्थात तेव्हापासून आम्ही असं रिॲक्ट होत नाही, म्हणजे उत्तर देत नाही. ते नंतर प्रेमाने आले होते, ज्यांनी लिहिलं होतं आणि त्यांनी कौतुक केलं नंतर. पण कॉलेजमध्ये असताना सुद्धा इतर मुलांपेक्षा वेगळा विचार घेऊन अतिशय साधेपणाने वागणारे तुम्ही. त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा हेमलकशाला जगापासून खरं म्हणजे तुटल्यासारखंच, कारण जायला यायलाच तिथे रस्ते नव्हते किंवा काय. आजकालच्या मुलांना 5 मिनिटं मोबाईल नसेल तरी फोमो नावाचा एक विकार होतो, फिअर ऑफ मिसिंग काय म्हणतात तो. तर मिसिंग आउट. तसा जगापासून लांब राहण्याचा तो अनुभव कसा आहे की आपण आपल्याच एका कामात बुडून पण जगाशी संपर्क. काय होतं की पहिलं कारण हे की स्वयंप्रेरणेने म्हणजे निर्णय घेतलेला, म्हणजे असं बाबांनी तिथे पाठवलं नाही. बाबांनी एक्सपोजर दाखवला एरिया, आणि पण निर्णय माझा एकट्याचा होता. आता प्रेमविवाह झाला, मग हिने शब्द दिला आणि तो पाळला. महत्त्वाचं म्हणजे तिथे आल्यानंतर मी नेहमी सांगतो की काहीच नव्हतं तिथे खायला, वरण भात, दुसरं मनोरंजन नाही, बोलायला कोणी शिकलेले मुलं मुली नाहीत. एकदम 200 मुलांमधून मेडिकल कॉलेजच्या सडन आयसोलेशनमध्ये. तर ते किती कॉम्प्रोमाइज केलं असेल. म्हणजे आमचं ठीक आहे, लहानपणापासून बाबांच्या सहवासात होतो आणि निर्णय असा विचार करूनच घेतलेला आहे. इलाज आहे, जंगल म्हणजे काय असं रिसॉर्ट असतं, ताडोबा बिडोबा आहे तशासारखं काही ना काहीतरी असेल असं, असा तर समज असणारच नॅचरली. इथे जाऊन इथे आपली झोपडी बांधावी लागेल असं माहिती नव्हतं. आणि मग कंपॅनियनला कोण होते, मग मी हे मित्रमैत्रीण नव्हते, पण मग कधी उंदीर खायला साप यायचे रात्रीच्या वेळेला झोपडीत. तर मग ते तिथेच नागपुरात काही असं संबंधित नव्हता, पण आनंदवनामध्ये आम्ही बघितले होते सगळे सोय. तर ते घ्यायला तर त्यांना बाहेर काढून टाकत होतं आणि कंदिलाच्या उजेरात ते असं नुसतंच हालचाल दिसायची. पण ते सगळं सहन केलं असेल त्याच्यातून. अभावात आनंद मानणे इथंही खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे आज लहान सहान गोष्टीची तक्रार करतात लोक. तर आम्हाला 52 वर्ष झालं लग्नाला, पण ते लग्नाच्या दुसऱ्या वर्षी हेमलकशाला जाऊन जे काही तिचे स्वप्न असतील आधीचे, अपघाताने प्रेमविवाह झाला, पण झाला आहे तर आता त्याला आपण निभावून दिलं पाहिजे. आणि तक्रार करून जर आपण काम केलं तर त्या कामाचा आनंद मिळत नाही. तर ते तिने पाळलं. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुख म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं? सुख म्हणजे काय? सिरियल आहे कशी? सिरियल आहे. सुख म्हणजे काय?
जे काय तुम्ही काम करतात त्यातनं तर तुम्ही ते आनंद घेऊ शकला आणि त्यात तर लोकांना त्या आनंदात सहभागी करून घेऊ शकला आणि कोणाच्या थोडंफार उपयोगी पडला तर ते सुखी आयुष्य असं मला वाटतं आणि तेच सुख आहे. त्याचं म्हणजे मला काय की लहानपणापासून जखमा बघितल्या, म्हणजे कुष्ठरोगांच्या जखमा बऱ्याच होत नव्हत्या, वर्षानुवर्ष त्याचे ड्रेसिंग चालू असायचे. हो, तर तिथे गेल्यावर कुष्ठरोग नव्हता, पण इम्युनिटी कमी होती ना, त्यामुळे असे क्रॉनिक अल्सर्स असायचे, आणि ते यॉज पण होत्या. हां, एक पेनिट्यूर दिलं लॉंग ॲक्टिंग की ते बरं व्हायचं. पण मग अशा जखमाचं ड्रेसिंग पहिल्या दिवशी जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला वास असतो. हां, नातेवाईक वगैरे लांब असतात. ते ड्रेसिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण मग फॉलोअपसाठी परत ड्रेसिंग करा. तर तो जो ती जी प्रोसेस आहे, त्याचे काळं पिवळं निळं जे असतं त्याचं ते लाल भडक होतं, तेव्हा ते त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, नातेवाईक जवळ येतात, त्याच्यासारखा आनंद नाही. ड्रेसिंग करणं सगळ्यात चांगला आनंद आम्हाला मिळाला. ड्रेसिंग करण्यातला आनंद शहरी माणसांमध्ये वेगळा असतो. या ड्रेसिंगचा आनंद आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा आपण हेमल कशाला जाण्याच्या लायकीचे हो असं मला वाटतं. पण भाऊनी बऱ्याच ठिकाणी लिहिलंय बहिणी की मी परत मगाच्या एका प्रश्नावरती येतोय. मला उत्सुकता आहे त्याबद्दल, जरा एक फाजील उत्सुकता असं म्हणा, पण की मी अतिशय बुजरा होतो आणि एक ते शब्द त्यांनी वापरलाय, मी अनरोमॅन्टिक होतो. तुम्हाला खरंच वाटतं का असं? त्याच्यापेक्षा अनरोमॅन्टिक आहे, त्यामुळे तो रोमॅन्टिक असं मला वाटतं. महाराष्ट्राचा संसार विठ्ठल आणि रखुमाईच्या प्रेमातून फुललाय असं म्हणतात, जो तुम्ही हेमल कशाला उभा केलेला आहेत. त्यामुळे याच्या एवढं रोमॅन्टिक कपल मी आजपर्यंत बघितलेलं आहे. AIBDF ही संस्था सामाजिक स्तरावर काम करते, वैद्यकीय स्तरावर काम करते, आणि मग अशी आपण बघितलं की अनेक प्रश्नांना ती हात घालते की या दोन्ही गोष्टींमुळे उद्भवलेल्या अगदी आर्थिकपर्यंत असेल किंवा समाजाच्या जनजागृतीपर्यंत असेल. पण अशा वेळी जेव्हा एखादी खाजगीरित्या संस्था छोट्या स्वरूपात असेल किंवा वैयक्तिकरित्या जेव्हा काम करतो, तेव्हा शासन यंत्रणा, शासन व्यवस्था आणि या खाजगी माणसांचा उत्साह यांचा संबंध असतो का? असल्यास कसा लावावा? कारण तिथे एक उदासीनता असते का? तुम्हाला काय वाटतं? शासनाकडून काही कामं करून घेण्याची एक पद्धत आहे, अनफॉर्च्युनेटली ते आम्हाला जमलं नाही ते. बरोबर, म्हणजे काय असतं की आपण पत्र लिहितो, म्हणजे काय असेल त्या समस्या कन्सर्न डिपार्टमेंटला, मंत्रालयात, पण त्याचं उत्तर नाही येत. तर लोकांनी स्वतःला मॉडिफाय केलं, म्हणजे मुंबईत काही माणसं ठेवले, मंत्रालयात जाऊन तिथे करून घ्यायचं. तर त्याच्यामुळे आम्ही असा उलटा विचार करतो पॉझिटिव्ह थिंकिंग, की शासनाने त्रास दिला नाही याचा एक मोठा पॉझिटिव्ह थिंकिंग, तो एक मोठा फायदा. मदतीपेक्षा त्रास देणं, तर पण ते अशी पद्धत आहे त्याच्यात, म्हणजे आम्ही त्याच्यात कमी पडलो. पण हा जो ही जी दरी आहे ही सांधण्यासाठी अजून काय करता येईल? नाही, सेन्सिटिव्हिटी पाहिजे. असं काय असतं की आज आपलं पॉप्युलेशन वाढलेली आहे, समस्या वाढलेल्या आहेत, तर आपले जे शासन आहे ते कुठे कुठे लक्ष देणार? त्यामुळे जो जाऊन करून घेतो त्याचे कामं होतात. आता हे कुठल्या पद्धतीने करतो ते काही मला माहिती नाही. बरोबर, पण अशी पद्धत पडली आणि ती समाजाने ॲक्सेप्ट केली आहे. ते ज्याला कोणाला आपल्या संस्थेसाठी कामं करायला घ्यायची असतील तर ते जाऊन कन्सर्न माणसाला मुंबईत भेटून किंवा कोणतरी एक माणूस नेमलेला आहे, मग त्यांचे कामं होत राहतात. आपल्याला उशीर लागतो. म्हणजे एक कारण सांगतो मी की मला आपण शाळा सुरू केली, म्हणजे त्याला ग्रँड नव्हती, काही नव्हती, असं वाटलं की आरोग्याने लोकांचा विकास होत नाही. म्हणजे जेवण झाल्यावर गोळ्या खा म्हटलं आणि त्याला खायला अन्न नाही, मग आपल्या त्या गोळ्यांचा उपयोग काय होईल? त्यांना अन्न कसं विकवायचं शिकवलं पाहिजे. आमचे कार्यकर्ते होते सगळे मिळून आम्ही ठरवलं. मग ते त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव नव्हती, त्यांना योजना त्यांच्यासाठी शेकडो होत्या पण तिथे पोचतच नव्हत्या.
मग हे सगळं करण्यासाठी आपण शाळा सुरू करू. शाळा म्हणजे काय त्यांना माहिती नाही. परत तुम्ही आमचे पोरं आपल्या घरी ठेवणार. 2 त्यांचे काय ऑब्जेक्शन होते. म्हणजे एक तर तुम्ही परत करणार नाही, एक तर, आणि दुसरं म्हणजे जंगलातून जाताना समजा काही वन्य प्राण्यांनी हल्ला केला किंवा साप चावला किंवा नदी नाले ओलांडताना वाहून गेले तर जबाबदार कोण. त्याच्यासाठी आम्ही थोडंसं सायकॉलॉजी वापरली. म्हटलं आणि दवाखान्यात येण्यासाठी तुम्ही इतका वेळ लावला, 1-2 वर्ष आम्हाला जरा वाट पाहायला लावली. म्हणजे आमचा पेशन्स टेस्ट केला. पण आता 40-50 हजाराच्या संख्येने तुम्ही वर्षात, तरी आणखी एक संधी आम्हाला द्यावी. अशी आपण शाळा, इन्फॉर्मल शाळा सुरू केली. त्याला काही नाव नव्हतं, लोकबिरादरी आश्रमशाळा. मग त्याच्यात त्यांना माडियाला लिपी नाही आहे, बोलीभाषा आहेत. मग त्यांना देवनागरीमध्ये त्यांच्या भाषेतले शब्द, नवीन बाराखडी तयार केली. अननसाचा अन आघाडीच्या आवाजाऐवजी त्यांच्या भाषेतले शब्द घेऊन आमचे सगळे मास्तर, जे शिक्षक होते ते शिकले. आणि मग असं करता करता 10 वर्ष गेली. शासनाकडे अर्ज गेलेला आहे, पण शासनाकडून मान्यता नाही. एक दिवस अचानक डॉक्टर जिचकार आले, श्रीकांत जिचकार. त्यांना काहीतरी हेलिकॉप्टरने आले, मंत्री होते ते. ते भामरागडला कुठेतरी लँड झाले ग्राउंडवर आहे. कारण ते काय पाहण्यासारखं, ते हेमल कसा, तेव्हा ते होते माझ्याकडे, पॅन्थर होते, त्याची जास्त प्रसिद्धी होती. तर ते बघायला आले आणि मग ते खूप एक्साईट झाले की असे पॅन्थर इतक्या प्रेमाने वागतात. हे शेकडो फोटो काढले त्यांनी. आणि माझी ती पद्धतच आहे, आधी प्राणी दाखवायचे, नंतर मग शाळेकडे घेऊन जायचं. शाळेचे मुलं तिथे 250 मुलं त्यावेळेला 7व्या वर्गापर्यंत थांबलो होतो आम्ही. ग्रँड नाही, पैसा नाही, आमचे शिक्षक बिनावेतन काम करणारे. तर ते विचारलं त्यांनी असं की यांना शाळेला मान्यता नाही, का नाही? म्हटलं माहिती नाही, अर्ज हा गेलेला आहे. तर त्यांनी खरंच मान खाली घातली. ते म्हणाले तुम्ही मला त्याची कॉपी देता का? मी तर मंत्री आहे, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री आहेत आता मंत्रालयातून. तर 10 वर्षांनी शाळेला मान्यता आली. मग पहिलीला मान्यता आली. म्हणजे मग दरवर्षी नॅचरल ग्रोथमध्ये 1-1 वर्ष वाढत. पण असा वेळ लागतो. म्हणजे सध्या देर आहे लेकिन अंधेर नाही. आणि मग आता तर ती चांगल्या प्रकारे चालूच आहे ती. म्हणजे त्या प्रश्नाने आता मान्यता प्राप्त. पण तिथल्या आपण अडाणी असा शब्द नको वापरायला, अजाण म्हणूयात, किंवा आपल्यापेक्षा वेगळ्या जाणीवा असणाऱ्या त्या माडिया, त्या माणसांमध्ये जनजागृती करणं सोपं का ज्यांच्या ठाम काहीतरी समजुती होऊन बसल्या तशा शहरी माणसांमध्ये जनजागृती करणं सोपं? जास्ती आवड काय? शहरी माणसामध्ये अंधश्रद्धा जास्त आहे. म्हणजे ते फारसं नावं घेऊन आहे, पण आसाराम बापू जेलमध्ये आहे तरी त्यांचे फॉलोअर्स आहेत अजूनही आहेत. शिकलेले लोक आहेत सगळे. यांना पर्याय नव्हता म्हणून ते अंधश्रद्ध होते, म्हणून आपल्याकडे येत नव्हते. आपल्याकडे याचं कारण काय की त्यांनी रिझल्ट बघितले. खाट्यावर टाकलेला माणूस स्वतःची खाट खांद्यावर घेऊन चालत गेला, तिची तरी जाहिरात नाही की हा मरणार होता. त्यांच्या सगळे उपाय संपले होते. आणि नंतर त्यांनी आपल्याला संधी दिली आम्हाला, आणि आमच्या प्रयत्नाने तो बरा झाला. त्याचं ते तर त्याच्यामुळे मग त्यांच्यावर परिणाम होत गेला की आता पर्याय आहे. आणि मग हळूहळू अंधश्रद्धा कमी होत गेली त्यांच्यावरती. मग शाळेचं असंच होतं. पहिल्या वर्षी आम्हाला जावं लागलं मुलांना आणायला. दुसऱ्या वर्षी त्यांनी बघितलं की इतकं चांगलं यांचं शिक्षण आहे, आपण म्हणजे आपल्याकडे आपण 50 मुलं दरवर्षी घेऊ शकतो. 12वीला तेवढेच बाहेर जातात. त्याच्यासाठी 400 पालक आपल्या मुलींना घेऊन येतात. अवेअरनेस तर असं ते आहे की एकदा पटलं की मग त्याच्यामध्ये ते. पण ती माणसं जास्ती आपल्यापेक्षा, म्हणजे शहरी माणसांपेक्षा जास्ती स्वीकारशील असतात. नाही, मी तर अनुभव घेतल्यानंतर आहे ते. कारण इथे शिक्षणामुळे म्हणा किंवा चॉईसेस जास्ती असल्यामुळे म्हणा, नकाराकडे जास्ती प्रवृत्ती असते शहरी माणसांची. किंवा चाचपून बघू, तपासून बघू. मग नाही, त्यांची कम्युनिटी, त्यांचं कल्चरच वेगळं आहे. त्यांचं सगळं सहजीवन कल्चर, सहमतीने सगळं जेव्हा. पण त्यात शिरता कसं? असं आपल्याला ते शहरातमध्ये काय की फ्रीजच्या फ्लॅटमध्ये कोणा कळत नाही. तर तिथे प्रत्येक समस्या ही सहमतीने, कॉन्सेन्ससने त्याचा निर्णय घेतात. पंचायत असते त्यांची. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पंचायतीला एकदा जर पटलं तर सगळे लोक ते ॲक्सेप्ट करतात. पण त्यात शिरायला अजून काही करायला लागलं?
त्या कम्युनिटीमध्ये, त्या समाधीमध्ये आतमध्ये शिरायला अजून काही करायला लागलं का? काही कष्ट पडले? नाही, काय होतं आम्ही काय केलं की डॉक्टरी काम तर चालूच होतं, पण तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे आपल्याला इतर सुद्धा समस्या, आम्ही शाळा सुरू केली, अन्यायाविरुद्ध आपण लढलो, तर त्यांना त्याचा आपलेपणा वाटायला लागला त्यांना. मग त्यांच्या आपसातल्या समस्याचा काही त्याचा निर्णय लागला नाही गावात, पंचायतीत. तर आता पोलीसचा पर्याय आहे, मग वकील करा आहे. तर मग त्याच्यामध्ये पैसे खूप जातात, वेळ जातो. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या गावात जर निर्णय लागला तर खूप चांगला, नाही लागला तर आपल्याकडे या, दोन्ही पार्टीज आहेत आणि आपण एकत्र बसून तुमच्या पद्धतीने त्याला निवाडा करू. इथे आम्हाला काही वेस्टेड इंटरेस्ट नाही आहे आणि याच्याप्रमाणे आपण बहुतेक असं 90% वर निर्णय आपले इथले त्यांनी मान्य केले आणि परत मग ते विसरून जातात एकदा झालेलं काय असेल, भांडणं बिणणं आपसात वगैरे झालं तर ते फार प्रॅक्टिकल आहे त्यांचं जीवन फार. आता तुम्ही अंधश्रद्धेबद्दल बोललात. बाबा पूर्णतः नास्तिक होते आणि साधारणतही आस्तिक होते पूर्ण म्हणजे सर्व देवदेवता प्लस सगळे, गजानन महाराज, साईबाबा वगैरे, म्हणजे 33 कोटी देव प्लस आहे. तर या दोघांतनं तुम्ही चॉईस कसं केलं आणि देव म्हणजे काय तुमच्या कल्पनेत? काही माहिती नव्हतं, विचारही केलं नाही. म्हणजे ताई म्हणायचे लहानपणी तुम्ही आणा, फुलं आणा, बेल आणा, आणले. पण ते नंतर लक्षात आलं की बाबा कुठे देवळात जात नाही. पण बाबांनी तिला अडवलं नाही की तू आपली पूजा कर, प्रार्थना कर. आणि तिने तिला जी साथ दिली होती त्यांनी, एका कर्मठ घराण्यातले होते, महामोपाध्याय वगैरे, तिथे एकदम कुष्ठरोग्याची सेवा करा. पण तिला तिची खूप श्रद्धा होती की या देवामुळेच बाबांचं काम, बाबांचा जीव अनेक वेळा वाचला, तिची ठाम श्रद्धा होती. त्यामुळे बाबांनी विरोध नाही केला कारण तिची श्रद्धा होती. पण नंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही बाबांचाच मार्ग जास्त प्रॅक्टिकल आहे. देवाचा विचार कशाला करायचा, आपण जर लोकांची सेवा करतोय त्याला देव कशाला पाहिजे मध्ये. बाबांचं एक हे मोठे पण होतं की ताईंना त्यांनी कधी विरोध नाही केला. तुम्हाला तिथे जायचं तिथे जा, तू पैसा तू करता यात्रा कर, हे कर, मला माझ्या मागे लागू नको, एवढंच होतं. पण मग कधी कधी ते त्यांच्यासाठी म्हणून जायचे, पण बाहेर उभे राहायचे. जेव्हा त्या बाबा नर्मदेला गेले त्या ठिकाणी ताईंना अतिशय आयसोलेशन आलं आणि असं वाटायला लागलं की आपण डोक्यात फरक व्हायला लागला आपल्या. तर मग त्या आणखीन पूजेच्या मागे लागले. ते शंकराचे देवळं भरपूर आहेत, अगदी म्हणजे नर्मदेच्या काठी थोड्या थोड्या अंतरावरती शंकराचे देवळं आहेत आणि ताई शंकरावर खूप श्रद्धा होती. त्यामुळे ताई आपल्या सकाळी उठून सगळे बेल फुलं सगळं जंगलातनं गोळा करायचे, लावले होते त्यांनी ते झाडं, ते घेऊन आणि स्वतः पूजेला आंघोळीला नदीवर जायच्या, आंघोळ करून नंतर मग ते पूजा करून तिकडनं परत यायच्या. तर काही दिवसांनी त्या बाबांनाही त्याला म्हणायच्या, फिरायला जायचे दोघंजणं सकाळी, तर मग बाबा त्यांच्यावर फिरायला जायचे. फिरायला झाल्यावर त्या जेव्हा आरती करायच्या तेव्हा बाबा घंटी वाजवायचे आणि सगळ्यांना माहित होतं की बाबा इतके नास्तिक आहेत आणि हा माणूस घंटी काय वाजवतोय. म्हणजे काय नाही, येणारे बाबांना भेटणाऱ्या लोकांना इतकं आश्चर्य वाटलं की म्हातारपणी माणूस कसा बदलला. ज्याने आता ते शिबिरं घेतली अंधश्रद्धा निर्मूलनाचे, आनंद म्हणाला, आणि आता घंटी वाजवतो देवासाठी. कोणाची हिंमत नव्हती होत, पण आता बाबांचं वय झालेलं एवढं, आता यांना कोण विचारेल. पण एकाने हिंमत केली की बाबा तुम्ही अंधश्रद्धेचे निर्मूलनाचे एवढे शिबिरं घेता, हे घेता, इतके वर्ष तुम्ही अगदी नास्तिक आहात असं दाखवलं म्हणजे, आणि आता तुम्ही बदलले, आता तुमचा देवावर विश्वास बसला का, तुम्ही देवाची घंटी वाजवत असता. बाबा हसले पहिल्यांदा, म्हणाले की हे बघ त्याचं असं आहे म्हणे, तिचा देवावरती विश्वास आहे माझ्या बायकोचा, माझा तिच्यावर विश्वास आहे. आणि तिला बरं वाटतं, तिला तर मी घंटी वाजवताना बरं वाटत असेल, त्या बाईने माझ्यासाठी सगळं आयुष्य झोकून दिलं, सगळं सोडलं आणि तिने कुष्ठरोग्यांची सेवा केली, माझ्या म्हणण्याप्रमाणे ती आयुष्यभर वागली, तर तिच्यासाठी मी जर घंटी वाजवली, तिला जर आनंद होतो त्या घंटी वाजवण्यात, माझा तरी विश्वास नसला, पण तिचा त्याच्यावरती विश्वास आहे आणि त्या बाईने माझ्यावर विश्वास टाकला आयुष्यभर, तर मी तिच्यासाठी एक एवढी साधी गोष्ट केली, तर त्यात तुमचं का पोट दुखतंय. फक्त मला असं वाटतं की माझ्यावर ही पाळी येऊ नये. असं काही झालं की पुढचा प्रश्न विचारायला होतो, बाकी काही नाही. एवढं मोठं सामाजिक काम जेव्हा उभं राहतं
ते एका माणसाच्या प्रेरणेने, एका माणसाच्या विचाराने नक्कीच उभं राहिलं आहे, पण त्याला निष्ठावान कार्यकर्त्यांची जोड असते आणि विविध क्षेत्रातल्या माणसांची जोड असते. AIBDF ही आता बडिंग संस्था आहे, नुकतीच ती उभी राहते. अशी टीम विश्वासू माणसांची की जी आपलं कार्य पुढे चालवतील किंवा पसरवतील, अशी टीम उभी करणं म्हणजे काय, ती कशी केलीत त्या हेमलकशाच्या प्रकल्पात किंवा एकंदरीत बाबांनी काय केलं की असं जे कुष्ठरोग्यांसाठी बाबांचं काम प्रसिद्ध आहे, पण बाबांचं जास्त खरं काम आहे की तरुणांना प्रेरणा देण्याचं. म्हणजे 1967 साली त्यांनी सोमनाथ प्रकल्प जो आहे तिथे श्रमसंस्कार छावणी हा शब्दही बाबांनी इन्व्हेंट केला. म्हणजे तोपर्यंत श्रमदान कॅम्प म्हणायचे. तर तो श्रमदान काय असतं की शहरातले पोरं कुठेतरी गेले की अर्धा तास नाही काम केलं तर हाताला फोडं येतात, कुदळ हातात धरली तर, आणि मग बाजूला बसतात जाऊन. आणि म्हणजे आम्ही श्रमदान केलं, हे काय केलं काहीच नाही. तर त्याचे संस्कार व्हावे म्हणून बाबांनी श्रमसंस्कार की कुष्ठरोगी असे काम करू शकतात ज्यांना काही हाताबोटं नाही आहेत असं, तर तुम्ही त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊन त्यांचे कष्टाची जाणीव निर्माण व्हावी, ते संस्कार व्हावे. आणि त्याच्यातून अनेक तरुण प्रेरित झाले. म्हणजे बाबांच्या त्या छावणीमुळे 50 वर्षाच्या वर झाले छावण्या चालू आहे त्या. आणि दुसरं एक होतं की बाबांच्या मागे असं लेबल नव्हतं की ते गांधीयन आहे किंवा समाजवादी आहे. म्हणजे सारे लोक म्हणायचे समाजवादी विचारसरणीचे आहेत, पण बाबांनी स्वतःला असं म्हटलं नव्हतं. तर त्यामुळे येणाऱ्याला संकोच होत नव्हता. तरुणांना सगळ्या प्रकारचे लोक यायचे त्यांच्याकडे. अनेक तरुण प्रेरणा घेऊन आपापल्या भागात त्यांनी कामं सुरू केली आणि आपल्याला कार्यकर्ते मिळाले. पण हे तुम्ही पुढे कसं केलं? इथे काय की आम्ही हेमलकशाला असं वातावरण ठेवलं की आपण निधर्मिक राहायचं आणि नॉन पॉलिटिकल. आणि त्याच्यामुळे कोणीही काम करायला आलं तर या दोन गोष्टी कामाच्या आड नाही आल्या पाहिजे, तुमचा धर्म आणि विचारसरणी. आपल्याला काम करायचं आहे, आदिवासींचं आरोग्य, शिक्षण आहे, त्यांच्या अन्यायाविरुद्ध काही लढायचं असेल तर त्याच्यासाठी तेवढं पथ्यपाळा. आणि एका कुटुंबासारखं आपलं 50 वर्षापासून आपण एकत्र. हेमलकशाची फॅमिली 1000 लोकांची आहे, त्याचे 650 मुलं आहेत, ते त्यांचा स्टाफ आहेत, दवाखाना आणि काही वन्य पशु प्राणी ते सुद्धा फॅमिलीतलेच आहेत. तर हे सगळे मिळून 1000 लोक आपण एका कुटुंबामध्ये. तेव्हापासून घंटी वाजते, जेवणाची घंटी वाजते, सगळेजण जमा झाले. तर त्याच्यामुळे याचा वेगळा परिणाम होतो त्यामध्ये. सगळं एका फॅमिली म्हणून होते. काय त्या वन्य प्राण्यांचा उल्लेख केलात म्हणून जास्ती विश्वास कोणावर, माणसांवर का प्राण्यांवर? जे ऑब्व्हियस आहे की मी जिवंत आहे. म्हणजे इतक्या वन्य प्राण्यांच्या ज्याला आपण क्रूर समजतो, जे बिबट्या झाले, ते सिंहाचा मग उल्लेख केला, काय तरस आहेत, मगरी आहेत, अस्वल आहेत, की ज्या लोक त्यांना क्रूर किंवा हिंस्त्र हा शब्द माणसाने इन्व्हेंट केला. तर असं सहवासात राहून कधी मला असं वाटलं नाही की म्हणजे आपल्यावर जाणीवपूर्वक हे आपला जीव घेतील, की जे घेऊ शकतात. अगदी 1 सेकंद पूर्वी असतो, नरडीचा घोट म्हणतो आपण. आणि किती वेळा माझ्या अंगावर उड्या मारल्या, खांदा तुटला माझा, पण माझा गळा वाचवला. तर यांच्या सहवासावरून जर मी जिवंत राहिलो तर नॅचरली ते 4 पायाचे प्राणी माणसापेक्षा जास्त चांगले आहेत. असा अनुभव, दोन्हीचा अनुभव आहे मला. म्हणजे माणसाचा 2 पायाचे आणि 4 पायाचे, तर दोन्ही प्राण्यांचा अनुभव, दोन्ही प्राण्यांचा अनुभव. तेव्हा माझं पर्सनल मत हे आहे की ते त्यांना त्रास दिला नाही तर माणसाला ते त्यांच्यावर हल्ला करत नाही. सिंपल आहे एवढं. पण बिबट्या पाळावा असं कधी कुठल्या क्षणी वाटू शकतं? वाटलं नाही असं खरं. म्हणजे हे आता कम्पॅशनमधून आहे बेसिकली, की ज्या माणसाला खाण्यासाठी अन्न नाही, तो मिळेल ते मारून खातो. ते का माकडाच्या पिल्लापासून सुरू झालं होतं की आईला मारून टाकलं होतं, तर ते पिल्लूसुद्धा द्यायला तयार नाही, म्हणजे आमचे मुलं उपाशी आहे. मग अशा त्या पिल्लांना आपण आपल्या घरी आणलं. बबली. हां, तर तेच तिथून सुरुवात झाली. मग ते पेशंट जे आलेले त्यांना म्हटलं, तुम्ही अशी अनाथ जे आई मारली तुम्ही खाण्यासाठी, ते पिल्लंही खायचे नंतर, तर ते पिल्लं न खाता जर आणून दिली तुम्ही तर आपण त्यांना वाचवू शकू आणि तुम्हाला शेती शिकवू, म्हणजे जेणेकरून शिकार करायची जरूर पडणार नाही. असं तसंच झालं. आपलं ऑर्फनेज आता नवीन प्राणी येण्याचं प्रमाण नॅचरली कमी झालं, कारण लोक शिकले, डॉक्टर झाले, वकील झाले, सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, शेती करायला लागले. पण हे बिबट्या त्यातच आला. म्हणजे सगळेच प्राणी सारखे, म्हणजे त्याच्यात काही बिबट्याचं कौतुक नाही. आहे सगळे स्क्विरल्स आहेत आपल्याकडे, हे आहेत, हायना, लांडगे, की ज्यांना म्हणजे अनाथ होते बिचारे, म्हणजे त्यांच्या आईला मारून खाल्लं होतं.
तर मग ते आपल्या घरी आपल्या कुटुंबातले सदस्य झाले आणि फक्त ॲक्सेप्ट केलं आमच्या कुटुंबाने. त्यांना खायला मांसाहार लागतो, मेलेले जनावर आणून कापायचे, म्हणजे आयुष्यात कधी मांस पाहिलं नव्हतं हिने, पण त्याला जगवायचं तर आपण तेवढं कॉम्प्रोमाइजेस, म्हणजे किती कॉम्प्रोमाइजेस असेल याच्यामध्ये. त्याचा एक अनुभव तुम्ही लिहिलात की ते बिबट्याला किंवा बाकीच्या प्राण्यांना खाण्यासाठी मांस आणलं जायचं आणि ते एकाच फ्रीजमध्ये ठेवलं जायचं आणि त्या फ्रीजमध्येच घरचं दूध दुभत सुद्धा असायचं आणि लोकांची औषधं सुद्धा असायची एकाच फ्रीजमध्ये. व्हॅक्सिन्स ठेवायला लागायचे त्यावेळेला. तो वेणी याचा तुम्हाला कधी पहिल्यांदा म्हणजे त्रास व्हायचा, कारण त्याचा वास हे ते सगळं जे यायचं त्याचं काही म्हणजे सवय नसल्यामुळे हे ॲक्सेप्ट करणं कठीण जायचं. पण मनातून एक सुप्त इच्छा होती की हे जे आपल्याला मिळालेलं पिल्लू आहे यांनी जगावं, मग त्याच्यासाठी आपण काही त्याग करायला काही हरकत नाही थोडंसं त्या ह्याच्यासाठी. तो जर वाचत असेल तेवढ्या ह्यानी तर तो वास सहन करायला काही हरकत नाही असं वाटायचं आणि त्यामुळे ते सगळं सहन केलं. किती आनंदाने कॉम्प्रोमाइजेस केले. आता अजून घंटा का वाजवायची राहिली म्हणजे घरातल्या एकाच फ्रीजमध्ये प्राण्यांचं अन्न, मांस, आपलं दूध दुभतं आणि तिथेच रोग्यांची औषधं सुद्धा. यापेक्षा जास्ती सहजीवन काय असू शकतं. आत्ताची जी वेगवान परिस्थिती आहे की आम्ही ज्या रेट्यामध्ये आमचं सगळं आयुष्य शहरी माणसाचं म्हणून आमचं असं म्हणलं ज्या वेगाने चाललेलं आहे त्यामध्ये सामाजिक भान हा विषय बाहेरनं शिकावा लागतो, जो आतून उमलूनच येत नाही. तर तो रुजवण्यासाठी काय करावं? एक्सपोजर महत्त्वाचं आहे मला वाटतं. आपण जे आयुष्य जगतो इथे बाहेर शहरामध्ये, जाणीवपूर्वक जर आपण दुसरी बाजू बघितली, म्हणजे त्यात मी माझंच उदाहरण देतो की नॅचचं बघितलं तर आम्हाला कळलंच नसतं आदिवासी कोण आहे, भावाने दाखवले. तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की तुम्ही त्यांचं, मग आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचा परिणाम होतो की असे जे लोक आपल्याकडे आहेत ज्यांच्या काही तक्रारी नाही, काही नसतं ना, तर मग आपण इकडे आपल्या गरजा किती वाढवायच्या हे तर आपल्या हातात आहे. गरजा किती वाढवायच्या तर त्याला काय, पण तेच तिथेच कुठे थांबायचं हे आम्हाला कळत नाही ना. नाही ते नंतर कळेल तुम्हाला. जर दुसऱ्याचं दुःख बघितलं, दुसऱ्याचं दैन्य बघितलं, मी एकटा काय करू शकतो असं बहुतेक लोकांचं ते पळवाट असतं की, पण एकट्याने जर एकाला जरी मदत केली तर त्याचं आयुष्यच. पण हे जे मूल्य शिक्षण असा एक सध्या शब्द खूप गाजतोय शालेय शिक्षणाच्या पद्धतीमध्ये, तर ते अजून आचरणात येण्यासाठी शिक्षण पद्धतीचा काही उपयोग आहे का वेगळे आदर्श त्यासाठी उभे राहिले पाहिजे? नाही, फार मोठा प्रश्न आहे शिक्षण पद्धती. कारण काय सगळी आपल्या देशामध्ये विषमता खूप आहे शिक्षणामध्ये. नॉर्मल शिक्षणामध्ये इतकी विषमता आहे की ते 8वीपर्यंत पास करायचं धोरण आहे. म्हणजे आता बदलतात ते, तर त्याच्यामुळे ही विषमता खरं दूर व्हायला पाहिजे. सगळीकडे सारखं शिक्षण पाहिजे. म्हणजे इतकं गरिबाला, श्रीमंताला शिक्षणाचा हक्क आहे तेवढाच गरिबाला पाहिजे. आणि तरच त्यात काहीतरी बदल होईल. नाही तर काय असं नुसतं शिक्षण पद्धती बदलून काही त्याचा काही फारसा फरक होणार नाही. माझं म्हणणं आहे की माधवराव इथे बसलेले आहेत, पर्यावरणाच्या दृष्टीने जास्त आज आता विचार करण्याची गरज आहे. तुम्ही ऐकलं असेल क्लाउड बस्ट म्हणजे काय, ढगफुटी. किती वेळा ऐकतो आपण हा शब्द. म्हणजे नागपूर पाण्यामध्ये होतं, नागपुरात पूर. तरी कशामुळे झालं? यांचं रिपोर्ट कोणी सरकार ॲक्सेप्ट नाही करत. तर त्याची गरज काय की पर्यावरण रक्षणाचं केलं पाहिजे. आता ती जाणीव ह्याच्याबद्दल जास्त निर्माण झाली पाहिजे. कारण सगळीकडे तुम्ही बघा फ्लड्स आहे, भूकंप होतात आहे, त्याचे त्या मेसेजेस देतोय पर्यावरण आपल्या परीने, नेचर. तर त्याच्यासाठी जागृतीचं गरजेचं आहे आजच्या काळात. म्हणजे आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल थोडंसं तर. माडिया भाषा जी आहे ती भाषा शिकणे पूर्णतः वेगळीच भाषा की ज्याला लिपीसुद्धा नाही, जी फक्त उच्चारांवरती आधारित भाषा आहे, की एकच उच्चार वेगळ्या पद्धतीने केला की त्याचा अर्थही बदलतो. अशी भाषा शिकून एखाद्या डॉक्टरनी पेशंटवरती किंवा त्याला काय होतंय हे जाणून घेणे आणि त्याचा उपचार करणे, हा एवढा मोठा प्रवास किती अवघड होता. ते भाषा येत नव्हती तेव्हा लोकांशी काही संपर्क होते. एक तर त्यांना भीती होती सिव्हिलाइज माणसाबद्दल.
त्यांना भीती होती. भीती होती आपल्या सिव्हिलाइज लोकांबद्दल. दुसरं भाषाही येत नव्हती, त्यामुळे असं काही कमीच. जोपर्यंत कम्युनिकेशन होत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या समस्या समजणार कशा. मग ती भाषा आम्ही शिकलो काहीतरी. त्या काळात ते पनिशमेंट पोस्टिंगवर काही लोअर लेवलचे अधिकारी होते, त्यांना तिथे राहावं लागायचं गावात. पण हो, तेव्हा कोणी तिथे जात कोण होतं त्यांना. एकदा बदली झाली की मग त्याची तरच बदली होत नव्हती. एनिवे, पण त्यांच्याकडून ही भाषा डिक्शनरी तयार केली आणि तसं भाषा शिकून आमचे सगळे कार्यकर्ते मग त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोलायला लागले आणि मग सोपं गेलं. मग त्यांना अनुभव आला. त्यांना ते जास्तीत जास्त काय की त्यांनी मुलाला शिक्षणाची संधी मिळाली आणि पहिल्या बॅचचा मुलगा एकदम डॉक्टर झाला. बरं, MD. म्हणजे शाळा सुरू केलेल्या पहिल्या बॅचचा मुलगा, त्याचा परिणाम त्याच्या मुलांवर परिणाम झाला, बाकीच्या पालकांवर, की याचेसुद्धा फायदे आहेत. तर हे काय आता ते माडिया भाषाची मंजिरी आहे तिथे, मंजिरी परांजपेनी तिचं पुस्तक तयार केलं आहे, माडिया इंटू मराठी सगळं, आणि सरकारनेच ते छापलं आहे. यात एक चांगला खूप अनुभव मागाच्या अंधश्रद्धेच्या विषयात तो राहून गेला की एका मांत्रिकाची मुलीलाच तुम्ही बरं केलं होतं. हो, आणि त्यानंतर त्या सगळ्या त्यांचा विरोध कमी झाला त्याचा. तर काय होतं की त्यांच्याच नॅचरली त्यांना वाटणार आपल्याला कॉम्पिटिटर आले आणि आम्ही खरंच बाहेरचे होतो, त्यामुळे आम्ही त्याचा विरोध करणं त्या लोकांनी ऐकले नसतं. आणि वर्षानुवर्ष आपल्या आधीपासूनचे येते, त्यामुळे त्यांच्या परंपरा, त्यांची संस्कृती, आम्ही त्यांना पर्याय दिला. म्हणजे तुम्ही मांत्रिकांनी जे बरे नाही केले तेवढंच आणा. आणि मग मांत्रिकांचे मुलं त्याच्या मंत्राने किंवा औषधाने बरे नाही झाले का ते रात्री घेऊन यायचे. त्याचा स्वतःचा मुलगा, तो त्याला माहिती होतं तर आपण आता हा नाही तर आपले उपाय संपले. मग ते आमच्या उपायाने बरे झाले की असं म्हटल्यानंतर त्यांचा विरोध कमी झाला आणि मग आपले सगळे संबंध चांगले झाले. पण एकाच डॉक्टरी डिग्रीवरती तुम्ही अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया, अनेक प्रकारचे उपचार, म्हणजे ह्याच्यापासून दंत विकारापासून त्वचा रोगापर्यंत आणि बाळंत रोगांपासून जनरल सर्जरीपर्यंत एवढं सगळं केलं. पण या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी तिथे काय मटेरियल होतं का, पुस्तकं किंवा काही काम? बेसिक MBBS लेवलला बेसिक सगळं शिकवतात. आम्ही आणखी पुस्तकं घेऊन गेलो आणि काही इक्विपमेंट्स घेऊन आलो तिथे जे जरुरी असेल. तर 1-2-3 पुस्तकं होते. व्हेअर देर इज नो डॉक्टर एक आहे ते, आणि पाय सर्जिकल हँडिकॅप्ट एक, त्याच्यामध्ये चांगलं पुस्तक होतं ते. आणि पण आता तिथे आता काय काय प्रॉब्लेम येतील काय सर, आमच्या बाबतीत असं म्हणायचं तर आम्ही काही अपेक्षाच केली नव्हती आणि त्याच्यापेक्षा खूप मिळालं. त्याचं तेच पचवणं जड जात आहे. तुमचं काय मत आहे? अपेक्षा असं काही नव्हत्या, म्हणजे आपण काय करायचं हे ठरवलं नव्हतं आणि काय केलं हे विसरून केलं आणि संपलं. आपलं कर्तव्य संपलं. त्याच्यानंतर पुढे काही त्याचं आपण मनात ठेवलं नाही काय, आणि काय करायचं राहिलं याचाही कधी विचार केला नाही. जे समोर आलं ते करत गेलो. आणि आता जे काय समोर आलं, आयुष्य आता पूर्ण बदललं, नवीन प्रकारचं सुरू झालं, त्याला ॲक्सेप्ट केलं. कारण शेवटी चेंज हेच आपल्या आयुष्याचं हे आहे, काहीतरी वेगळं करायला मिळतंय आता. शेवटच्या टप्प्यावरती यात काही अगदीच मोजके प्रश्न जर काही विचारायचे असेल सर. विजय माईक. तुम्ही एक अतिशय मनातलं बोला, म्हणजे माझे गुरु म्हणायचे की ते पण एथिस्ट होते, की तुम्ही पूजा करता का, तर ड्रेसिंग करताना जी तंद्री लागते ना ती खरी पूजा. खूपच समाधान, डोळ्यात पाणी आलं, खूप समाधान मिळतं ते. आणि तुम्ही प्राण्यांची पण अशाच रीतीने शुश्रूषा केली, सर्जरी. आम्ही म्हणजे पहिला जो बिबट्या होता त्याला आम्ही दूध, भात, वरण वगैरे असलं काही खाऊ घालायचा प्रयत्न केला. पण बिबट्याला कारण आमच्याकडे मांस मिळतच नव्हतं, दुकानं कुठे होते तिथे काही मिळायला. आता आम्ही दूध वगैरे अंड देऊन पाहिलं जास्तीत जास्त, ते मिळायचे तिथे म्हणून. पण ते काही त्याला काही त्या फरक पडत नव्हता. दिवसेंदिवस रोड होत चालला होता. आम्ही त्याला रोज डायनिंग टेबलवर ठेवून सलाईन द्यायचो. आणि मग एक दिवस काय झालं की आमच्याकडे आम्ही एक कोंबडी आणली होती. कशासाठी आणली होती तर मोराचे अंडे कोणीतरी आणून दिले होते आम्हाला. म्हटलं ते उभयासाठी म्हणून ती कोंबडी आणली.
असे मोर कोंबडे म्हणजे अंडे उभवले, मोर तयार झाले, मोर खेळायला लागले मोकळे, पण ती कोंबडी होतीच. मग तिला आम्ही खाऊ घालायचो. एकदाच तिचं आयुष्य संपलं असेल, ती मेली. आणि हा तेव्हा खूप म्हणजे कुपोषित, अगदी रोज सलाईन देणं हे चालूच होतं. म्हणजे तो नेगल होता तो. तर मग आम्ही काय केलं की आता ही फेकून कशाला द्यायची, हा आहे तर हा खातो का बघूया म्हणून त्याने ती कोंबडी सोलली. कधी कोंबड्या बिड्या सोलायचा कधी प्रश्न आला नव्हता, पण त्याचा मग किमा करून त्याला अगदी बारीक बारीक तुकडे करून खाऊ घातले. तर तो इतक्या आनंदाने असा म्हणजे उड्या मारत खाल्ल्यासारखं खाल्लं त्याने, कारण त्याला ते नॅचरल खाद्य मिळालं होतं कधी नव्हे ते. आणि मग आमच्या लक्षात आलं की हे वरण भात किंवा दूध भातावर याला त्याचं खाद्य त्याला दिल्याशिवाय तो जगणार नाही. आणि मग यांनी मेलेले जनावर शोधायला सुरुवात केली. आणि मग ते आमचा तो त्याच्यासाठी आम्ही तो रॉकेलचा फ्रीज इथून नेला. विलास मनोहरांनी इथून तो सेकंड हँड फ्रीज घेतला, ब्रिटिशांच्या काळातला जुना कुठेतरी पडलेला, तो दुरुस्त केला, कारण त्यांचा रेफ्रिजरेशनचा व्यवसाय होता. तो दुरुस्त करून त्यांनी आणला. आणि मग त्याच्यामध्ये वरती फ्रीजरमध्ये सगळं मेलेल्या प्राण्याचं मांस, मेलेल्या मांसाचं प्रास ठेवायचं, खाली मुलांसाठी दूध आणि व्हॅक्सिन्स आणि औषधं ठेवत होतो. त्याचा शाकाहार तसा चालू राहिला असता, शाकाहार त्याचा तसा चालू राहिला असता तर काही दिवसांनी तो बिबट्याचा स्पेलिंग चुकलेला आमटे झाला असता. अजून काही प्रश्न आहेत? विजय प्लीज. एक माईक देतो. नमस्कार सर. आदरणीय बाबांच्या मते जीवन जगणं म्हणजे आपण जे आयुष्यभर कष्ट करत असतो त्या कष्टातनं मिळणारा आनंद म्हणजे खरं जीवन आहे, असं त्यांचं मत आहे. तर तुमच्या मते काय आहेत? नाही, आम्ही तर तुमच्या चेहऱ्यावर दिसते ते सोकॉल जे काही कष्ट केले असतील आम्ही, त्याचा आनंद खरोखर समाधानाने आनंद आम्ही त्याचं काही बाबांचं दुसरं एक होतं की कुठल्याही कामाची लाज वाटू देऊ नका. जेव्हा त्याच्यामुळे काय होतं की असं संडास साफ करणं तर बाबांची हॉबी होती, संडास साफ करणे, हायजीन. तर त्याच्यामुळे काय होतं की बाकीच्या लोकांना सुद्धा कुठल्या कामाची लाज वाटली नाही. त्याचं कोणी आपल्याकडे असं हा स्वीपर आहे किंवा तो चपराशी आहे असे काही पोस्ट नाही आहे. असे ज्याला जे पाडेल भेटेल ते कामं करायचे. त्याच्यामुळे कष्टाचा आनंद खरोखरच मिळतो. हे आजच्या मोबाईलचं काही तिथे काही झालाय का परिणाम तिथल्या? मोबाईलचं जे काही शिकून बाहेर गेलेत मुलं आणि त्यांना नोकऱ्या लागल्या, त्यांच्या हातात मोबाईल आले. पण आपल्या शाळेमध्ये मोबाईलला बंदी आहे. जे 650 मुलं आहेत आपल्याकडे, आणखी दुसऱ्या शाळेत 150 म्हणजे 1000 एक मुलं आहेत की ज्यांना कधीतरी चांगल्या फिल्म्स टी व्हीवर रविवारी शनिवारी दाखवायचं. कॉम्प्युटर आहेत, कॉम्प्युटर आपण सगळं शिकवतो त्यांना. कॉम्प्युटर हा विषयच आहे आता शाळेमध्ये, त्यामुळे कॉम्प्युटरवर ब्लॉग लिहायचे हे वगैरे हे सगळं शिकवलं जातं त्यांना. पण मोबाईल वापरू देत नाही अजून तरी. म्हणजे पण मोबाईल आले आहेत कारण काय की सगळं जग तिकडे चाललंय. त्यामुळे आमच्या इथे पण भाजीवालीपासून सगळ्यांकडे मोबाईल आहेत खरं सांगायचं म्हणजे. त्या पण हिशोब त्या मोबाईलवरती करतात. मध्ये ते कोरोनामध्ये हातातच दिले होते, हातातच दिले होते, मुलांना दिले होते की त्याच्यावर अभ्यास करावा म्हणून. त्यामुळे पण आमच्या तिकडे नव्हतं, नेट नसल्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल नव्हते. 2 वर्ष वाया गेले त्यांची. कोरोना गेला आणि शाळा बंद. हो, शाळा बंद होत्या. बाबांच्याच चारोळींनी गप्पांचा विराम करूयात. बाबांनी फार सुंदर वर्णन केलंय. येथे नांदता तर श्रमर्षी या भूमीला क्षरण नाही. क्षरण म्हणजे अंत किंवा विरून जाणं. येथे नांदतात श्रमर्षी या भूमीला क्षरण नाही. येथे ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही. इथलं विज्ञान दानवाच्या हातीत गेलेलं नाही, माणसांच्याच हाती आहे. येथे ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही. येथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही. येथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही. येथे भविष्य जन्मते आहे या सीमांना मरण नाही. या सीमांना मरण नाही. धन्यवाद. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी
याचे हे डॉक्टर दाम्पत्य म्हणजे चालते बोलते उदाहरण आहे. आपल्या दोघांचे निर्मळ हास्य, नर्मविनोदी बोलणे आणि एकमेकांबद्दलचा आदर यासाठी आम्हाला सगळ्यांना आदरयुक्त आश्चर्य वाटते. आपण आपले हृदयस्पर्शी अनुभव आमच्यासोबत शेअर केले त्यासाठी पद्मश्री डॉक्टर श्री प्रकाश आमटे आणि डॉक्टर सौ मंदाकिनी आमटे ह्यांचे खूप खूप आभार. उत्स्फूर्ततेने आपल्या दिलखुलास शैलीने हा संवाद रंगवला यासाठी श्री प्रवीण जोशी यांचेही आभार.